आप देख रहे केवन न्यूज महाराष्ट्र जिंतूर। प्रसादाची भगर खाल्याने 5 जणांना विषबाधा। परभणी तालुक्यातील सोन्ना येथील घटना। रुग्णांची प्रकृती स्थिर। सप्ताहामध्ये प्रसादाची भगर आमटी खाल्याने जवळपास 500 जणांना विषबाधा झाली। ही घटना परभणी तालुक्यातील सोन्ना येथील मंगळवार 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली। विषबाधा झालेल्या 229 रुग्णांवर परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर इतर रुग्णांवर खासगी रुग्णालय गावातील मंदिराच्या सभागृहात उपचार सुरू आहे। सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। या घटनेबाबत अधिक माहिती अशी की परभणी तालुक्यातील सोना येथे सप्ताह सुरू आहे। मंगळवारी एकादशी असल्याने सप्ताहातील भाविकांना सायंकाळी 5:30च्या सुमारास भगर आमटीचा प्रसाद देण्यात आला। सायंकाळी 7:30च्या सुमारास काही ग्रामस्थांना उलटी, जुलाब, चक्कर येणे असा त्रास सुरू झाला। बघता बघता ही संख्या वाढली। ग्रामस्थांना परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले। घटनेची माहिती समजताच जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राहुल गीते, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमवार, डॉक्टर जयश्री यादव यांनी रुग्णालयात धाव घेतली। रुग्णसंख्या अधिक असल्याने 60 डॉक्टरांचे पथक गावामध्ये पाठवण्यात आले। विषबाधाचा प्रकार झाल्याचे लक्षात आल्यावर खासदार संजय जाधव, आमदार डॉक्टर राहुल पाटील, आनंद भरोसे, भाजपा महानगराध्यक्ष राजेश देशमुख यांनी फोनवर जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून रुग्णांच्या प्रकृतीचा आढावा घेतला। बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले, माजी सभापती गणेश गाडगे, डॉक्टर केदार खटिंग, विलास बाबर, रावसाहेब रेंगे, किशोर रनेर यांनी रुग्णालयात धाव घेतली। विषबाधा झालेल्या रुग्णांमध्ये लहान मुले, महिलांची संख्या अधिक आहे। केवन न्यूज महाराष्ट्र, बाबाराज के साथ जिंतूर। भगर आणि आमटीची होती आणि 5 वाजता भागवत संपलं। त्याच्यानंतर लेडीची पंक्तीला जवळजवळ 1000 बाया असतात, म्हणजे उपास हे करण्यासाठी, फराळ घेण्यासाठी। आणि त्याच्यानंतर 500-700 पुरुष असते। ही पंगत झाली, म्हणजे दोन्ही मिळून भगर आणि आमटी खाली। हे प्रकार आम्हाला संध्याकाळी 7:30 वाजता दिसून आला, म्हणजे उलटीचा। नंतर आम्ही दवाखान्यात रेफर केलं। सुरुवात पहिली पुरुषाची पंगत, समजा महिलाची पंगत झाली। महिलाची जाईल भागवत संपलं की 5:30ला समजा भागवत सुटलं आणि 5:30 पावणे 6ला समजा अलाउन्सिंग केली। समजा 6 वाजता पंक्ती बसल्या महिलाच्या पंक्ती। महिलाची पंगत झाल्यानंतर पुरुषाची उठली, म्हणजे जवळजवळ 6:30 पर्यंत ते सगळं हे झालं, समजा आवरलं होतं। 7 वाजल्यापासून ते एक समजा सुरुवात व्हायला लागली हे व्हायला पेशंटला। नंतर मग 7:30 मग ते 8 वाजेपर्यंत इथून चालूच राहिल्या गाड्या भरपूर देणं। सोन्ना गाव जे आहे त्या ठिकाणी जो सार्वजनिक कार्यक्रम होता आहे, मला वाटतं सप्ताहाचा कार्यक्रम होता, त्यामध्ये औषधाचा पुरेसा स्टॉक आहे। त्याचबरोबर सोन्ना गावामध्ये DHO यांची टीम 7 डॉक्टर त्या ठिकाणी तैनात केलेले आहेत। त्या ठिकाणी काही पेशंटला इमिजिएट ट्रीटमेंट दिलेली आहे। त्यापैकी कोणीही क्रिटिकल झाल्यास त्याला इमिजिएट रेफर करून या ठिकाणी कॅज्युअल्टीमध्ये आणणार आहोत। सद्यस्थितीत सिच्युएशन सर्व अंडर कंट्रोल आहे, कुठलाही अडचण नाही आहे, औषधं पुरेशी आहे।